हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। मविया सत्तेत आल्यावर ओबीसीतून आरक्षण देणार काय? जरांगेंनी पवार ठाकरेंनी काँग्रेसकडून लिहून घ्यावं। संभाजीनगरमधील भाजप बैठकीत फडणवीसांचं वक्तव्य। सलग 9व्या दिवशी मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरूच। गावकऱ्यांच्या विनंतीनंतर जरांगेंनी सलाईन लावून घेतली। जरांगे थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार। विदर्भात भाजपचं मिशन 45। पवार ठाकरेंना रोखणं आपलं लक्ष। 42 वर अडकू नका, 45 जागा जिंका। नागपुरात पदाधिकाऱ्यांना अमित शहांकडून मार्गदर्शन। मराठवाड्यात विधानसभेच्या 30 जागा निवडून आणा। मराठा आंदोलनाची चिंता करू नका, ते सरकार आणि फडणवीस बघतील। संभाजीनगरमधील भाजपच्या मेळाव्यात अमित शहांच्या सूचना। महायुतीत आधी अजितदारांचा मग शिंदेंचाही पद्धतशीर काटा काढला जाईल। दाढीच्या केसाने शिंदे गटाच्या 40 जणांचे गळे कापले जातील। संजय राऊतांचा हल्लाबोल। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं विधानसभा निवडणुकीसाठी मिशन विदर्भ। 27 आणि 28 सप्टेंबरला 2 दिवस विदर्भ दौऱ्यावर। विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची अमरावतीत बैठक। भाजपच्या मधुकर पिचड यांनी घेतली शरद पवारांची भेट। पिचड पिता पुत्र तुतारी हातात घेण्याची चर्चा। अकोले विधानसभेची जागा शरद पवार गटाला मिळण्याची शक्यता। रश्मी शुक्लांना पोलीस महासंचालक पदावरून हटवा, नाना पटोलेंची मागणी। निष्पक्ष निवडणुकांसाठी सध्याच्या पोलीस महासंचालकांना बडतर्फ करण्याची गरज असल्याचा निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात उल्लेख। अरविंद केजरीवालांचं मोहन भागवत यांना पत्र। मोदींनी ज्यांच्यावर 70,000 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला त्यांच्यासोबतच सरकार बनवलं, याचा आपल्याला त्रास होत नाही का? केजरीवालांचा पत्रातून सवाल। कंत्राटी भरती विरोधात राज्यातील शिक्षक संघटना एकवटल्या। प्राथमिक शिक्षकांचं आज 1 दिवसांचं सामूहिक रजा आंदोलन। राज्यातील 40,000 प्राथमिक शाळा आज बंद राहणार।